नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. दरम्यान पुण्याला आगामी काळात वंदे भारत स्पिलर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमीही समोर आली आहे. खरं तर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर झाली आहे आणि त्यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीची सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आज सकाळी 6:30 वाजण्याच्या आधीच कामाला सुरुवात केली. मात्र भाजप नेते आणि खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं होतं. पोहोचण्याआधीच अजित पवार यांनी नवीन इमारतीचं उद्घाटन केल्यामुळे मेधा कुलकर्णी यांची थोडी चिडचिड झाल्याचं दिसून आलंय. संवाद पुणे कोहिनूर ग्रुप आणि कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. या यशस्वी योजनांबद्दल संयोजकांचं अभिनंदनही त्यांनी केलंय. तर महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे आणि मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यात भविष्यात संस्कारक्षम पिढी निश्चित घडेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. गेली 150 वर्ष अव्याहत सुरू असलेली वसंत व्याख्यानमाला ही देशातील किंबहुना जगातील पहिलेच व्याख्यानमाला असणार आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेची दखल युनेस्कोने घ्यावी यासाठी निश्चित प्रयत्न करीत असं आश्वासन सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिलंय. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या शंतनू कुकडेच्या बँक खात्यात करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालंय. दरम्यान पोलीस तपासात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची देखील चौकशी पुणे पोलिसांनी केली आहे. एकूण 50 कोटी रुपये कुकडेच्या खात्यावरून इतरांच्या खात्यांवर पाठवल्याचंही समोर आलंय. महापुरुषांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलंय. आज देशात जात, उपजात आणि धर्माच्या नावानं भांडणं चालू आहेत. महापुरुषांची जयंती साजरी करताना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केलंय. पुणे जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल 25 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचं आदेशामध्ये म्हटलंय. जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दुरुस्तीच्या 6 दिवसानंतर पुण्यातील धायरी परिसरातील एक रस्ता डांबर उखडल्यानं त्यावरून चालणं नागरिकांना कठीण झालंय. तर धायरी परिसरात गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक असते आणि रहिवासी निकृष्ट कामासाठी नागरी प्रशासनावर टीका करतायत. तर उखडलेल्या डांबरामुळे रस्त्यामुळे ऑनलाईन तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. तर काहींनी उष्णतेला जबाबदार धरलंय तर काहींनी असा दावा केलाय की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिटुमिन वितळले आणि प्रवाशांना त्रास झालाय. पुण्यात पकडलेल्या 28 लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. तर परराज्यातील टोळीने देशभरात बनावट नोटा छापून वितरित केल्याचा संशय आहे. या टोळीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. दौंड तालुक्यातील दहिटणे या गावामध्ये बापूजी बुवा वस्ती परिसरात एका मेंढपाळाच्या 10 महिन्याच्या मुलाला अंथरुणातून सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास बिबट्याने उचलून नेले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर पोलीस तपासात त्या 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेहही पोलिसांना सापडलाय. तर गेल्या 2 दिवसांपासून हे मेंढपाळ कुटुंब या परिसरात आपल्या बकऱ्या घेऊन चारण्यासाठी आलं होतं. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.